नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही आज ऐकणार आहात जयवंत दळवी यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. श्रोते हो, ऐकूया जयवंत दळवी लिखित चिमण. खूप वर्ष झाली तेव्हा ना चिमणचा मला विसर पडायला हवा होता, पण नाही, तसं नाही झालं. त्याची आठवण अजूनही ताजी आहे. त्याचा चेहरा अद्याप डोळ्यांसमोर येतो. क्षणापूर्वी तो डोळ्यांसमोर होता, भोवताली वावरत होता असं मला वाटतं. काही चेहरे हे असेच असतात. त्यांचे आपणाशी पूर्वजन्मीचे काय ऋणानुबंध असतात कोण जाणे, पण ते नातलग गुण मनात राहतात आणि राहतात ना ते अगदी कायमचे. चिमणच्या बाबतीत जे काही शक्य होतं ते मी सारं केलं. चिमणने सुद्धा आपल्या परीनं पराकाष्ठा केली, पण शेवटी घडायचं तेच घडलं. जन्माबरोबर विधाता प्रत्येकाला मार्गही आखून देत असावा. चिमणचा मार्ग जणू आगाऊच ठरला होता. जे चिमणच्या बाबतीत तेच माझ्याही बाबतीत. वकील होण्याची मला केवढी उमेद होती, पण जमलं नाही. वकील होण्याऐवजी शिक्षक झालो. शिक्षक झालो आणि वर्गात चिमण भेटला. पुढे जे काही घडलं ते घडलं नसतं तरी सुद्धा निराळ्या संदर्भात का होईना चिमणचा चेहरा माझ्या लक्षात निश्चित राहिला असता. त्याचा चेहरा वेगळा होता. तसा वयानं म्हणाल तर तो 13-14 वर्षांचा होता. एकूण आकृती तर बोटूकबाई नाही, पण चेहरा मात्र वेगळा. त्याचं वय वाढलं, यष्टी बदलली, पण बदलला नाही तो तोंडावला. ओठ, गाल आणि विशेषतः डोळे यांनी त्याच्या वयाची दखलच घेतलेली नव्हती. त्याच्या तोंडाकडे बघितलं म्हणजे आईच्या पदराखाली लपलेल्या गोंडस गोबऱ्या तान्ह्या मुलाच्या तोंडाकडे पाहिल्यासारखं वाटे. आईच्या अंगावर दूध पिता पिता झोपलेलं बाळ झोपेत ओठ हलवतं तसे ओठ हलवायची त्याला वेधक सवय होती. वर्गातल्या बाकावर कोपर टेकून हाताच्या तळव्यात हनवटी धरून तो निरागस नजरेनं मला निहाळायचा. त्यावेळी त्या चिमण्यांचा खेळ उत्सुकतेनं बघणाऱ्या तल्लीन मुलासारखा दिसायचा तो. अशा या पोराला शाळेतनं हकलून देण्याचा कटू प्रसंग ओढवला तेव्हा अकस्मात माझ्या आतड्यालाच वेळ पडला. काळजाला चटका बसला. कसल्या तरी प्राणघातक हल्ल्यात आपल्या डोळ्यात देखत आईच्या कडेवरचं तान्हं मूल सापडावं तसं वाटून जीव कासावीस झाला. शाळेतनं त्याला एकदम तडकाफडकी काढून टाकलंच पाहिजे असं झालंय तरी काय. तान्ह्या बाळासारख्या दिसणाऱ्या या पोरानं केलंय तरी काय. माझा त्याचा परिचय तसा 1 तासापुरता, म्हणजे रोज 1 तास. पण 1 तासात त्याची पारख न होण्याइतका मी कच्चा शिक्षक नव्हतो. माझ्या मतानं चिमण सालस होता. इतर विद्यार्थ्यांच्या मानानं खूप आज्ञाधारक होता, प्रामाणिक सुद्धा होता. शिक्षकांच्या खोलीत पगाराचं पाकिट एकदा विसरलो होतो, ते त्यांनी जसंच्या तसं आणून दिलं आणि त्यामुळे चिमणबद्दल मला जास्त आपुलकी वाटायला लागली. नाही म्हणायला चिमणवर चिडण्याचा प्रसंग एकदा आला, पण तो प्रसंग एकदाच आला. एकदा वर्गात माझ्या तासालाच हा पोर बेधडक डुलके घ्यायला लागला. आपला तास चालू असताना विद्यार्थ्यानं झोप काढली तर शिक्षकाला ते सहसा आवडत नाही. उत्तम शिक्षक म्हणून माझी ख्याती होती आणि मलाही त्या ख्यातीचा अभिमान वाटत होता. त्यामुळे थेट माझ्या नाकासमोर चिमणनं डुलक्या घेताच मला राग आला. पहिल्या रागाच्या भरात मी खडूचा एक तुकडा त्याच्या कपाळावर भिरकावला. तो त्याला नेमका लागला. पापण्या ताट करून त्याने डोळे उघडले. थोडी चुळबुळ करून बसला. बाकावर कोपर टेकलं. दोन्ही हातांच्या तळव्यात त्यांनी हनवटी उचलून धरली आणि सशासारखा भेदरलेल्या नजरेनं माझ्याकडे बघत राहिला. पण काहीच क्षण
लगेच त्याच्या पापण्या जड झाल्या, मिटायला लागल्या. डोळे सताड उघडण्याचा प्रयत्न चालू होता. पापण्या वर ओढण्यासाठी धडपड होती, पण त्यामुळे फक्त भुवया वर सरकत होत्या आणि पापण्यांची टरफलं खाली निसटत होती. डोक्याचा तोल सुटत होता. हाताच्या तळव्यातनं डोकं निसटत होतं. मी पुन्हा एक खडू मारला असता किंवा मारतो त्याला बाकावर उभा करून ठेवला. टेबलाच्या खणात छडी होती, पण ती छडी मारण्याचा धीर कधीच झाला नसता. एवढ्यात घंटा झाली. वर्गाबाहेर जाताना मी चिमणला बाहेर घेऊन गेलो. त्याच्या खांद्यावर हात ठेवला. पेंगुळलेल्या डोळ्यांनी त्यांनी माझं तोंड न्याहाळलं. तो काही बोलला नाही. वर्गात का झोपू नये हे मी त्याला 5-10 मिनिटं समजून सांगितलं. त्यांनीही ते पटल्यासारखं दाखवलं. मला आनंद झाला. पुन्हा नाही ना झोपणार कधी? नाही. उत्तराबरोबर त्यांनी कडकडून जांभई दिली, पण मला मात्र राग आला नाही. घरी नीट झोपतोस ना? चिमणनं उत्तर दिलं नाही. किती वाजता उठतोस? 8 वाजता. 8 वाजता? त्याचा कान उठावा असं वाटलं, पण मी दोन्ही हात पोटाच्या खिशात सारून गप्प उभा राहिलो. अरे ही काय उठायची वेळ झाली का? तो पुन्हा काही बोलला नाही. मग झोपतोस किती वाजता तू? 2-3 निश्चित नाही. तू रात्री 3 वाजता झोपतोस? त्यांनी मान हलवली. मग तोपर्यंत काय करतोस तू? बाहेर असतो मी. बाहेर? बाहेर कुठे? कुठेही. रस्त्यावर, दिव्याखाली. आणि जेवतोस किती वाजता तू? 2-3. अरे एवढा वेळ तुझी आई काय करते काय तुझी आई? तो बोलला नाही. मी परत विचारलं की अरे एवढा वेळ तुझी आई करते काय? गिऱ्हाईक असतात. तो कसा बसा तोंडातल्या तोंडात पुटपुटला. माझे कान एकाएकी गप्प झाले. डोकं बधीर झालं. केळीचं पान फाटावं ना तसं फाटलं. जा तू. एकच शब्द मी कसा बसा उच्चारला. चिमण निघून गेला. नजरे आड होईपर्यंत मी त्याच्याकडे बघत होतो, पण नजरे आड झाला तरी तो माझ्या नजरेत राहिला. कितीतरी वेळ मी सुन्न स्तब्ध होऊन तसाच बसलेलो होतो. त्यानंतर अनेक वेळा चिमण वर्गात माझ्या तासाला झोपला, पण मी कधी खडूचा तुकडा त्याच्यावर भिरकावला नाही. त्याला वर्गात झोपू दिलं. कधी चिडलो नाही. फक्त मनात एकच खंत होती की हा पोरगा कधी पास होणार नाही, हा पोर कधी वर येणार नाही, एवढाच एक विषाद मनात होता. एकदा रात्री जेवून खाऊन पान चघळत मी रात्रीच्या सिनेमाला निघालो होतो आणि टांग्यातनं जाता जाता रस्त्यावर एका दिव्याच्या खांबाखाली चिमण वाचत बसलेला दिसला. ते दृश्य बघितलं आणि मी अधिकच तरवलो. जमेल त्या प्रमाणात मी त्याला अभ्यासाला मदत केली. हेतू हा की हा पोर एकदा मॅट्रिक व्हावा, पोटा पाण्याला लागावा, परिस्थितीच्या कचाट्यातनं सुटावा. पण आता त्याला शाळेतूनच हाकलून देण्याचा प्रसंग उदारला. चिमण चोऱ्या करतो हा आरोप ऐकून मला धक्का बसला. चिमण चोऱ्या करतो हा एकच प्रश्न मी मलाच अनेकदा विचारला. संपूर्ण पगाराचं उघडं पाकिट जसंच्या तसं आणून देणारा चिमण चोऱ्या करतो? माझा विश्वास बसेना. चिमण वर्गात झोपेल पण चोरी करणार नाही असं माझं मन मला म्हणायला लागलं. पण नाही, चिमण चोऱ्या करतो. आरोप निराधार नव्हते, सिद्ध झालेले होते. एकाच्या डब्यातनं त्याने बटाटे वडे चोरले. दुसऱ्या एका वर्गमित्राचे 2 आणे लांबवले. तिसऱ्या कोणाची वही चोरली. प्रत्येक आरोप नाकबूल करता करता छडीच्या धाक्यानं त्यांनी कबूल केला. चिमणच्या सोबतीनं इतर विद्यार्थी बिघडायला नकोत म्हणून त्याला शाळेबाहेर काढायचा विचार हेडमास्तरांनी पक्का केला. पण हा पोर शाळेबाहेर पडताच कायमचा रस्त्यावर पडणार यात काही शंका नव्हती.
शाळेतून त्याचं नाव काढणार हे ऐकताच तो अल्पवयी गुन्हेगारांच्या बरोबर गल्ली बोळात उन्हाळतोय हे दृश्य माझ्या डोळ्यात थैमान घालायला लागलं. मी अस्वस्थ झालो. न राहून मी हेडमास्तरांची गाठ घेतली, रदबदली केली. मी प्रयत्न करून बघतो, कदाचित तो सुधारेल. आवर्जून सांगितलं मी हेडमास्तरांना. हेडमास्तरांनी माझी विनंती मान्य केली. आणखीन 6 महिन्यांचा अवधी देण्यात आला. चिमणवर मी कसून नजर ठेवली. वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला व्यक्तिशः भेटलो. चिमणच्या पूर्वीच्या चोऱ्या विसरा, त्याच्याकडे संशयी नजरेनं पाहू नका, आता तो सुधारलाय असं मी प्रत्येकाला सांगितलं. चिमणलाही मी सतत उपदेश केला. चिमण, तुझ्या या चोऱ्यांमुळे तुला शाळेतून काढणार होते, पण मी हमी दिलीये, त्यामुळे शाळेत तुझं नाव आहे. काही लागलं तर मला सांग, पण प्राण गेला तरी चोरी करायची नाही. आता यापुढे चोरी केली तर तू शाळेला तर मुकशीलच, पण माझं ना खाली पाडशील. चिमणला उपदेश पाठला. 2-3 महिने बरे गेले. वर्गात चोरी झाली नाही. मी सुटकेचा पुरस्कार सोडला. हेडमास्तरांनाही धन्यता वाटली. एक विद्यार्थी रिसर मार्गावर आला आणि एकदा वर्गात शिरताच अचानक माडगुळकर उभा राहिला. माझ्या काळजात जास्त झालं. एकदम माझे डोळे चिमणकडे वळले. चुरू चुरू ओठ हलवत चिमण माझ्याकडे बघत होता. त्याचे बालिश निरागस डोळे माझ्या डोळ्यांवर टेकले होते. हाताच्या तळव्यावर हनवटी धरून बीट बीट बघत होता, जणू झाडाच्या फांदीवर त्याला पक्ष्यांचं घरटं दिसलं होतं. लहान बालकानं घरट्याकडे बघावं तसा तो बघत होता. किती निर्मळ नजर होती. हाताचं बोट वर करत माडगुळकर उभा होता. काय झालंय? माझं पेन गेलं सर. पेन गेलं? माझं तोंड उघडं पडलं. वर्गातले 4 डझन डोळे पटकन चिमणकडे वळाले. मीही संतापानं चिमणकडे बघितलं. ओठ चावत चिमणनं मान खाली घातली. गेट आउट! मी किंचाळल्यासारखा ओरडलो त्याच्या अंगावर. पुस्तकांची धोपटी खाकेला मारून गालावरची धार पुसत चिमण बाहेर पडला. त्याच्या मागोमाग मीही बाहेर गेलो. त्याला शिक्षकांच्या खोलीत घेऊन गेलो. अर्धा तास त्याला धारेवर धरला, पण चिमण काही बोलला नाही. फक्त खाली मान घालून रडला. तू पुन्हा चोरी केलीस चिमण, माझं नाक खाली घातलंस तू. तरीही चिमण काहीही बोलला नाही. आधी पेन आणून दे, चल. दुसऱ्या दिवशी मी शाळेत येण्याआधी माझ्या मेजावर एक छोटं पुडकं होतं. मी उघडून बघितलं, त्यात पेन होतं, चांगलं नवीन पेन. त्याबरोबर एक चिठ्ठीही होती. सर, माझ्यासाठी तुम्ही खूप श्रम घेतले. तुम्ही खटपट केली म्हणून शाळेत माझं नाव राहिलं. सर, 1-2दा भूक लागली होती म्हणून मी चोरी केली. एकदा वही नव्हती म्हणून चोरी केली. पण तुम्हाला वचन दिल्यानंतर चोरी करायची नाही असं मी पक्क ठरवलं होतं. अनेकदा पोटात काहीतरी टाकण्यासाठी चोरण्याची इच्छा होई, पण इच्छा दाबली, चोरी नाही केली. हे वर्गातल्या मुलांना कळणार नाही, ते तसे मानणार पण नाही. तुम्ही तरी कुठे मानलं ना सर? तुम्ही पेन आणून दे असं सांगितलं म्हणून पेन ठेवतोय. पेनसाठी माझी पुस्तकं मी विकून टाकली आहेत. तुम्ही माझ्यासाठी खूप केलं सर. तुम्हालाच उलट मी त्रास दिला, त्याबद्दल मी क्षमा मागतो. आता यापुढे तसा प्रसंग येणार नाही. आपला चिमण. तेवढ्यात माडगुळकर हजर झाला. काय रे? सर, मला वाटलं होतं पेन चोरीला गेलं म्हणून, पण पेन घरीच होतं सर. अरे, तू चोरीचा आळ घेतलास? आणि पुढे मला बोलताच आलं नाही. नुसता आळ घेतला आणि साव चोर झाला. आरोप नाकबूल करून कोणी ऐकणार नाही एवढं ओळखण्याचा समंजसपणा चिमणपाशी होता. स्वतःची पुस्तकं विकून त्यांनी नवीन पेन विकत घेतलं आणि ते हजर केलं. सांगून कोणी ऐकणार नाही म्हणून त्यांनी मुकाट्यानं ठपका घेतला. त्यात त्याची पुस्तकं गेली. आता तो कसा शिकणार? आणि हे पेन आता द्यायचं कोणाला? चिमणची जाहीरपणे वर्गात क्षमा मागावी असा माझा विचार होता, पण तो विचार तडीला गेला नाही. कारण चिमण गेला तो गेला.
पुन्हा कधीही तो शाळेत आला नाही. पुढे कळालं की तो घरही सोडून गेला. वाढत्या वयाप्रमाणे चिमणनं नाना उद्योग केले असतील. जगण्याच्या धडपडीत कल्पनातीत टक्केटोणपे खाल्ले असतील. कदाचित भुकेनं मेला असेल किंवा कुणा मावाल्याच्या सोऱ्याला बळी सुद्धा पडला असेल. रस्त्याच्या कडेला कुठे जुगार खेळत असेल किंवा चोरीच्या गुन्ह्यामुळे तुरुंगातही पडला असेल. काय झालं असेल ते देव जाणे. या प्रसंगाला आता खूप वर्ष झाली, पण चिमणला मी विसरलेलो नाही. त्याचा चेहरा माझ्या मनात ताजा आहे. काल परवाच तो भेटला होता असं वाटण्या इतपत त्याचा चेहरा ताजा आहे. अजाणतेपणे का होईना, पण ह्या पापात माझा हात आहे अशी जाणीव मनात खोल रुतून बसली आहे. त्यांनी चोरी खरोखर केली का नाही याची शहानिशा मी करायला हवी होती. वर्गातल्या मुलांप्रमाणे मी सुद्धा त्यांनी चोरी केली असंच मानलं. त्याला सुधारण्याला मीच वाव दिला नाही ही जाणीव माझं मन पोखरते. अनेकदा वाटतं की चिमण कुठेतरी अचानक रस्त्यात भेटावा. इतक्या वर्षांनी तो रस्त्यात भेटला ना तरी मी त्याला सहज ओळखेन. त्याचा चेहरा तसाच बालिश निरागस असेल का? नसला तरी मी त्याला ओळखेन. त्याचा हात मी धरीन आणि त्याला मार्गावर आणेन. पण तो भेटणार कुठे? इतकी वर्ष लोटली, तो भेटला नाही. आता कुठे भेटणार तो? यापेक्षा तो कधीच भेटला नसता तर बरं झालं असतं. मी शिक्षकच झालो नसतो तर बरं झालं असतं. निदान चिमण तरी भेटला नसता. पण मी शिक्षक झालो नसतो तर मी वकील झालो असतो. आणि मग कोणी सांगावं? चिमण कोर्टात भेटला असता. आणि कदाचित पिनल कोडच्या कोणत्या कलमान्वये चिमणला जास्तीत जास्त शिक्षा देता येईल ते न्यायमूर्तींना सुचवण्याचं कर्म माझ्या नशिबी आलं असतं. श्रोते हो, ही होती जयवंत दळवी यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा चिमण. कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम साहित्यासह. तोपर्यंत नमस्कार मित्र.